तर मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये, राहुल शेट्टी व्लॉग्स मध्ये। तर एक नंबर पाणी, खूप दिवसानंतर शेतातलं पाणी पिलंय। थंड तुला? थंड एकदम। तुमच्या चेहरा तरी दाखवा कसं आहे? चिल्ड चिल्ड वॉटर, चिल्ड। थंड पडलं की नाही अंग एकदम? मजा आली की नाही? भरून घ्या, बॉटल भरून घ्या पाण्याच्या। मागच्या वेळेस पार्टीमध्ये आपण इथूनच पाणी घेतलं ना दत्ता? नाही, आपण पार्टी केली होती, तो नव्हता आलास? यू आर मिसिंग दॅट टाइम। मी नव्हतो, मी बहुतेक बाहेर होतो कुठेतरी। ओके, या बाजूला बघू शकता तुम्ही, ऊसच ऊस आहे पूर्ण। हे बघा मित्रांनो, मला काय भेटलंय? मला भेटलेलं आहे मोरपंख। किती छान दिसतोय ना, मस्त आहे ना एकदम। हा मला भेटलेला, इथे खूप मोर येतात आमच्या शेतामध्ये। तर आमचं जे एक क्षेत्र आहे, शेती आहे, त्याच्यामध्ये पूर्ण हा ऊसच आहे, ऊस लावलाय। हे तुम्हाला दिसत असेल लावलेलं ऊस। तर आम्ही थोडंसं असंच फिरतोय, खूप दिवसांनी मी आलोय रानामध्ये। तर जस्ट आम्ही असंच फिरतोय, मजा 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 मजा। दत्ताबाई, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? दत्ताबाई थोडेसे शाय आहेत, थोडेसे कमीच बोलतात। तर मंडळी बघू शकता तुम्ही, हे आहे मधमाशाचं पोळं। कुठे अजून एक मस्तपैकी मोरपंख दत्ताबाईला सापडलाय। वाव, सो क्यूट, सो नाईस। इथे पण आहे एक। मोरपंख भरपूर सापडतात। इथे पण आहे एक, दत्ताबाईला भेटलाय मोरपंख। समोर पण एक आहे, पण थोडीशी अडचण आहे, थोडीशी अडचण आहे। व्यवस्थित पायाकडे बघून जावे। तिथे काय दत्ताबाई? अडचण आहे, जास्त अडचणीत जाऊ नकोस। मला व्हिडिओ कशाला बनवताय? काढायचं म्हणलं काढायचं सांगायचं मला सोडा घरी। अरे सोहम, थोडीशी पावर दाखवायची बाळा। जिम्बो आहेस ना मग ही बंटायचं मुलगा आहे तू। किती वेळ लागला? अर्धा तासात तर होऊन जाईल ना सगळं? अरे फॅन आहे का नाही आम्हाला बंटायचा? हे लागलं बघा मला। लागलं नाही तू कुणाचा फॅन आहेस? सिंगर कोण आहे? घरी घरी सिंगराचं? कोण सिंगर आहे घरी? अरे घरी जायचं नसते। मला सोडा। नाही नाही, अजून भरपूर टाइम आहे आपल्याला, जायचं नाही अजून काय। मिस्टर सोहम, एकदम जुनं झाड, चेंबर आहे ना? अजून पण आहे, कित्येक वर्षापूर्वीचा चेंबर। अरे कित्येक वर्षाच्या पूर्वीचा म्हणजे, अरे इथे झोपलो होतो, इथे झोपलो होतो। ही पाईपलाईन खालून आहे, विहिरीच्या इकडून ही पाईपलाईन आली आणि हा जुना चेंबर, आणि इथूनच पूर्ण शेताला पाणी जायचं पूर्ण टोटली। आणि इथंच झोपलो होतो आणि माझ्या उशाखाली साप आला होता, पूर्ण शर्ट फाटलं होतं माझं। डेंजर। लहानपणीच्या आठवणी आहेत सगळ्या माझ्या।
म्हणजे 8वी 9वी 10वी इथं होता. हा एक खोल होतं आणि इथे असं झोपलं होतं. आणि मला माहित नाही माझ्या उशाला काय लागत होतं ते. चालू असतो का ब्लॉग? तर आता ब्लॉग आता किती 29 वर्ष झाली या गोष्टीला. 29 वर्ष झाले या गोष्टीला. आणि तेव्हापासून हे सगळं पडून आहे. तो पाट असा होता ना इथून. अजून आहे बघ, वाळली सगळं हे झालंय, पण बाबळ अजून तशीच आहे. कामाची काटेरी बाबळ आहे. येडी बाबळ. हा येडी बाबळ. बाबळ वाळली पण अजून आहे, त्याच्यात थोडासा जिवंतपणा आहे. आणि हे चेंबर आहे ना, आता हा पॅक झालाय पूर्ण. पाईपलाईन पूर्ण खतम झाली पूर्ण खतम. आंब्याचं झाड तर एवढं जुनं आहे आणि त्याच्या बाजूला जे झाड आहे ते पूर्ण वाळून गेलं. झाड आणि ते चिंचेचं झाड. बाळा कोराड नको मारू. आणि ते चिंचेचं झाड हे खूप जुनं आहे. वाळून गेलं पूर्ण. समोर बघ मोरपीस पडलाय, मला लांबून दिसतोय. चमकतोय म्हटलं मोरपीस आहे. चमकतोय म्हटलं मोरपीस. इथे मोर पीस आली कुठे? मोर आहेत ना रे बाळा इथे. इथे काय सोडून जातात? पाणी आहे का? पाणी प्यायला पाणी आहे का? ते चालू आहे का तिथं? हा इथं खालीच आहे बघ डबऱ्यात. डबऱ्यात नाही बघ, फिल्टर आहे तिथं ना, नळ वगैरे. हा बरोबर, सरळ पुढे ना त्या बोर. चालेल. काय चाललंय रानात? तोड आली. हा हा इथे आहेत 2-3 पडलेत. उचला 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 मोराची पिस. चला पीस आहे. मला माहित नाही. पाण्याच्या शोधात. बघू आता कुठं पाणी भेटतं प्यायला. अरे हे एवढा मोठा सरा कशा रे? दत्ताभाई पाणी भेटेल की नाही काय अंदाज आहे? सर्च मिळेल. इथे मागच्या वेळेस इथे भेटलं होतं. शोधल्यावर भेटेल. मागच्या वेळेस इथे होतं. आहे या इथे बाटल्या लावा. चला तिथं जिथून पाणी पडतं ना तिथे लाव. पाण्याचा छोटासा स्रोत आहे पण बाटल्या भरून जातील ना. आणि एकदम थंड पाणी असणार. चिल्ड वॉटर, नॅचरल स्रोत. एक नंबर पाणी. खूप दिवसानंतर शेतातलं पाणी पिलंय. थंड तुला? थंड एकदम. तुमच्या चेहरा तरी दाखवा. कसं आहे? चिल्ड वॉटर. चिल्ड. थंड पडलं की नाही अंग एकदम? मजा आली की नाही? भरून घ्या, बॉटल भरून घ्या पाण्याच्या. मागच्या वेळेस पार्टीमध्ये आपण इथूनच पाणी घेतलं ना दत्ता? नाही आपण पार्टी केली होती. तो नव्हता आलास? यू आर मिसिंग दॅट टाइम. मी नव्हतो. मी बहुतेक बाहेर होतो कुठेतरी. ओके. लागतं एकदम गोड गोड आहे ना, मधुर. गोड गोड मधुर लागतंय का पाणी? एक नंबर लागतं. छान आहे. मग तू तिथं बसला. कोण बोललं तुला हे गाणं आहे? हा स्वर्ग आहे, लक्षात ठेव. मजा आहे. आणि या स्वर्गाशी तुला अनुरूप व्हायचं आहे, एक रूप व्हायचं आहे. ओके. नाश्त्याची सोय झाली. सोमबाईने नाश्ता आणलाय. सोमबाई बसा खाली. दत्ताबाई बसा जावा. तुम्ही नाश्ता काय दिला बघू. डब्यात काय दिले सोम? जरा डब्बा दाखव बघू. आणि इकडे तर ताजे ताजे पोहे डिश, पाणी, बिस्किट,
चला हे घ्या सोमबाई, पोहे सर्व करा. चला कमालीची बात आहे, दत्ताभाईनं मगाशी 5 वडापोहे एकट्याने खाल्लेत. किती स्ट्रॉंग आहे. त्याच्यात पण एक टाका. आणि खाऊन झाल्यानंतर मी ते पार्सल बघितलं, बोललं काय राहिले का बघावं, तर ते वडापाव सगळे गायब. It's too good. बस बस नको. पोह्यांची पार्टी. कसे झालेत पोहे सांगा लगेच पटकन. रानात एवढं काम केलंय तर कष्ट केल्यानंतर थोडीशी मजा वाटते ना, खाताना असं एक नंबर वाटतं. दत्ताबाई करा सुरुवात. पाण्याची ते मोठी बॉटल ही ठेवतो ठेव. सोड असू दे. वनभोजनाचा कार्यक्रम चालू आहे. इकडं पोहे पार्टी. काय नाही ना खाना ना. थंड झालेले पोहे एकदम सकाळी बनवले, पण कसं स्वर्ग वाटतं ना खाताना. मजा येते की नाही. खाता असं वाटतं नाही रे बाबा गरम पाहिजे होतं है ना, असं फील नाही ना होत. हार्ड मिरच्या तिखट असेल. तिखटाशिवाय मजा आहे का. मग कांदा देणार पण कांदा देतोच ना. ते मुनीचा गाडा आहे तो. मावळा मावळा टेस्टवर खाल्ले तरी. भाभीचा आत्ता जरा बरा लागायला लागला. मागच्या वेळी खाल्लं तर गट्टे जरा निघाले त्यात. कधी आपण दोघं बसतो आपण बसलं तेव्हा चांगलं लागलं. ह्याच्या आधी मी खात होतो ना तेव्हा बटाट बिटा असं कच्चा लागायचा मला, तर काय इच्छाच गेली माझी वडापाव खायचीच ना. त्याला पकडला मग निघलं ते. जाता फोटो काढतो कुठं. अहो हे फेका लांबड. त्याला नाही, हे खराब आहे बघा. नको. काय उडणार आहे. हे प्लास्टिक का वाटतं मोराचं पंख? तेच तर आहे, तेच तर मजा आहे. प्लास्टिक का म्हणजे काय? फोटो काढ तू मागे सर. तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आमचा हा रानातला आमच्या शेतातला व्हिडिओ. जर आमचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझा जो यूट्यूब चॅनल आहे राहू शेती व्लॉग्स, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा परत. तोपर्यंत टाटा बाय, आनंदी रहा, खुश रहा.